नमस्कार मंडळी, रेवता गावरान चव ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवूया सोला भात. त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे. एक चिरलेला कांदा, हिरवे मिरची कट केलेले 4 आणि कापलेले आलू आणि थोडं अद्रक लसणाची पेस्ट. आता आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे. आपण एक पातेला घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता 3 चम्मच तेल टाकूया. तर 3 चम्मच आपण तेल टाकूया. त्यानंतर आपण थोडंसं त्यामध्ये जिरं टाकून घेऊया. तेल गरम झाल्यावर तुम्ही बघू शकता आपलं तेल थोडं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला जिरं टाकायचं आहे. आपण जिरं टाकून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदे टाकायचे आहे. मी एक कांदा चिरलेला आहे, तो आता मी यामध्ये टाकणार आहे. तुम्ही बघू शकता आपण कांदा टाकून दिलेला आहे. आता आला छान असं लाल येतपर्यंत आपल्याला तेलामध्ये ठेवायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने फिरून घ्यायचे आहे. अशा प्रकारे फिरून घ्यायचे आपल्याला. छान असे लाल येतपर्यंत आपल्याला तेलामध्येच ठेवायचे आपल्या कांद्याला. त्यामध्ये आपण आता अद्रक लसणाची पेस्ट टाकूया. तर बघू शकता आपण आता अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण पुन्हा एकदा फिरून घेऊया. छान असं फिरून घ्यायचं आपल्याला. आता त्यामध्ये आपण चिरलेले हिरवी मिरची टाकायची आहे आपल्याला. आपण टाकून दिलेली आहे हिरवी मिरची. आता आला फिरून घेऊया आपण चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा. आता आपण हिरव्या मिरच्याला फिरून घेतले. आता त्यामध्ये आपण अर्धा चम्मच नाही का हळद टाकूया. अर्धा चम्मच आपण हळद टाकलेली आहे. 3 चम्मच थोडंसं आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे यामध्ये. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकू शकता. तर आपण थोडंसे आता तिखट पावडर यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं आपण धनिया पावडरही यामध्ये टाकलेलं आहे. आता धनिया पावडर टाकल्यात छान असा फ्रेग्रन्स येते आपल्या भाताला. तर आपल्याला धनिया पावडर यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये आता मी चिरलेले 3 टमाटर यामध्ये लहानवाले टाकत आहे. अशा प्रकारे तुम्ही टाकून द्यायचे आणि छान असं 2-3 मिनिटाला तेलामध्ये करून घ्यायचे. आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. असंच आपल्याला 3 मिनटं ठेवायचे आपल्या टमाटरला तेलामध्ये. अशा प्रकारे छान असं तेलामध्ये आपले टमाटर छान असे होऊन गेलेले आहे. यामध्ये आता आपल्याला सोले टाकून द्यायचे आहे. सोले अगोदरच आपण वॉश करून घेतलेले होते. तुम्हालाही याला धुवून टाकायचं आहे छान प्रकारे. तर याला फिरून घ्यायचे आपल्याला चमच्या साहाय्याने. अशा प्रकारे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर अशा नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर नेहमी तुम्हाला मिळेल. यामध्ये मी चिरलेले आलूही टाकलेले आहे. आपण 2 आलू घेतलेले आहे चिरलेले. छान असे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आलू. तर आपण आता यामध्ये आलू टाकलेले आहे. छान आपण चिरून घेतलेले आहे. यावरती मी मीठही टाकलेलं आहे. यावर मी पुन्हा थोडा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे. आता याला फिरून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे याला फिरून घ्यायचे आपल्याला. छान असं आपल्याला फिरून घ्यायचे याला.
याला 5 मिनटं असंच आपल्याला या गॅसवर ठेवायचे आहे. 5 मिनटं गॅसवर आपल्याला असंच ठेवायचे आहे. आपल्या छान असं याला शिजू द्यायचे आपल्याला 5 मिनटं. तुम्ही बघू शकता छान असं आपलं तेल वरतं आलेलं आहे. आपण तिखट कमी वापरलं आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही वापरू शकता. यामध्ये आपण धुतलेले तांदूळ यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने फिरवायचे आपल्याला. आता तांदूळ यामध्ये टाकलेले आहे. याला फिरून घ्यायचे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने. अशा प्रकारे फिरून घ्यायचे. यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि थोडंसं कोथिंबीर वरती टाकायचं आहे आणि यावरती छान असं फिरवून यावरती झाकण ठेवायचे आपल्याला आणि 20 मिनटं छान असं आपल्याला आपल्या भाताला शिजू द्यायचे आहे आपल्याला गॅसवरती लो फ्लेमवर. तर आपला भात आता शिजलेला आहे. छान असा आपला भात शिजलेला आहे. आता आपल्या खाण्यासाठी आपण वाढून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपला भात छान असा शिजलेला आहे. आता आपण खाण्यासाठी वाढून घेतलेला आहे. छान अशी रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.